गोकुळमध्ये मोठ्या भावांचे पंख कोण छाटते? संस्था अपात्रतेच्या टायमिंग शॉट कुणाचा? कारण इथं सर्वात ताकदवान असलेला शक्तिमानच गंगाधर आहे. मग हा शक्तिमान कोण आणि तो गंगाधरच्या भूमिकेत का आहे ते आपण पाहूयात. नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही बघताय SP न्यूज. गोकुळ दूध संघाच्या राजकारणात सध्या चाललंय काय? वर पाहिलं तर सहज वाटेल की पात्र अपात्रतेची कारवाई सुरू आहे, पण ही नुसती कारवाई नाही आहे, हा गमिनी कावा आहे. काटशहाचा खेळ तर लांबच राहिला, समोरच्याचे पंख कसे छाटायचं याचं पक्क टायमिंग साधलेलं हे राजकारण आहे. 5400 दूध संस्थांपैकी आधीच हजारभर संस्था अपात्र ठरले आहेत. अजून 477 संस्थांवर टाच येणार आहे. म्हणजेच सुमारे 1477 दूध संस्था मतदार यादीतून आऊट करण्याचा डाव मांडला आहे. याचा अर्थ गोकुळची मतदार यादी आता 4000च्या वर जाऊच द्यायची नाही, याची एकदम पद्धतशीर आणि चारी बाजूने नाकेबंदी केली जाते. त्यासाठी म्हणे गोकुळ दूध संघाचे पूर्वीचेच नियम लावलेत. पण सवाल सोपा आहे, हा टायमिंग शॉट नेमकं खेळते तरी कोण? गोकुळच्या राजकारणात आम्हीच मोठा भाऊ, गोकुळचे बाप तर आम्हीच, अशा वल्गना झाल्या. पण या राजकीय सर्कशीचा खरा रिंगमास्टर भाजपच आहे, हे भाजपने आपल्या कृतीतून वारंवार दाखवून दिले. म्हणूनच की काय, कितीही राजकीय अवमान झाला तरी आम्ही महायुतीसोबतच राहू, महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील, अशी घोषणा मंत्री हसन मुश्रीफ साहेबांना वारंवार करावी लागते. आता गंमत बघा, ज्या 1477 संस्था अपात्र ठरत आहेत त्यात सर्वाधिक कुणाचे आहेत? तर राष्ट्रवादी, त्यापाठोपाठ काँग्रेस आणि शिवसेना. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे आपल्या परीने या विरोधात शड्डू टोकून लढत आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना गप्प का? आपलं एवढं मोठं नुकसान होतंय हे डोळ्यांनी दिसून सुद्धा तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करतायत? कारण दबलेल्या फायली आणि त्या फायलीवरून सुरू होणारी थेट ईडीच्या चौकशीची मागणी, हीच तर धास्ती अनेकांची झोप उडवत असावी. ही संस्थांची अपात्रता कुणाच्या इशावरून चालली आहे हे आता उघड गुपित आहे. उद्या जेव्हा महायुतीत जागा वाटपाची बैठक होईल आणि कुणाकडे किती ठराव आहेत याचा हिशोब मांडला जाईल, तेव्हा समोरच्याची झोळी शक्य तितकी रिकामी ठेवण्याचा या डावातील हा पहिला पत्ता टाकला आहे. तशी तर गोकुळची निवडणूक होणारच नाही, ती बिनविरोधच होईल अशीच शक्यता जास्त आहे. पण भविष्यातल्या राजकारणात महायुतीतील हे साथीदार उद्या डोक्यावर बसू नयेत. आम्हीच मोठे भाऊ म्हणण्याची हिंमत पुन्हा कुणी करू नये, याची ही पूर्ण खबरदारी आहे. एकदा का गोकुळला असा झटका दिला की मग पुढचं जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह सगळ्या निवडणुकीत भाजपला हवे तसे पत्ते फेकता येतील. थोडक्यात काय, ज्या सिंहाचं दात आणि नख्या काढल्यात फक्त आळ्या राहिले त्यांना लगाम घालणं सोपं जाते. म्हणूनच गोकुळच्या ह्या निवडणुकीत स्वतःला लई ताकदवान समजणाऱ्या मित्रांनाच त्यांची जागा दाखवण्याचा हा पात्र अपात्रतेचा अस्सल खेळ खेळला जातोय का? नमस्कार, पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.